मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की आंघोळ करताना आपल्या शरीराचे काही महत्त्वाचे भाग असे असतात जे पूर्णपणे भिजतच नाहीत आणि नेमक्या याच बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या शरीरात घातक बॅक्टेरिया वाढू लागतात, त्वचेचे विकार होतात आणि काही वेळा गंभीर आजारांचा धोका सुद्धा निर्माण होतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की हे कोणते भाग आहेत, आंघोळ करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि शरीराची योग्य काळजी कशी घ्यायची जेणेकरून आपले आरोग्य सुरक्षित राहील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, कारण ही माहिती आपल्या दैनंदिन स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तसेच मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। मित्रांनो, आंघोळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। फक्त ताजेतवाने वाटण्यासाठीच नव्हे तर त्वचा, केस आणि शरीरातील अवयव स्वच्छ ठेवण्यासाठीही ती आवश्यक आहे। पण बऱ्याच वेळा आपण आंघोळ करताना काही लहानशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्या भविष्यात मोठ्या आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात। आपण आंघोळ करताना आपल्या संपूर्ण शरीरावर पाणी शिंपडतो, पण काही भाग असे असतात जे नीट भिजत नाहीत किंवा स्वच्छ धुतले जात नाहीत। उदाहरणार्थ, कानामागे, पायाच्या बोटांखालच्या जागी, मानेखाली, खांद्यामागे, गुडघ्यांच्या मागील भागात किंवा जननेंद्रियांजवळची त्वचा। हे भाग सतत घाम, घाण आणि मृत पेशींनी भरलेले असतात। जर हे स्वच्छ झाले नाहीत तर त्वचेसंबंधी विकार, बॅक्टेरियल संसर्ग, दुर्गंधी, खाज आणि इतर गंभीर त्रास उद्भवू शकतात। तर मित्रांनो, दुसरीकडे असे काही नाजूक भागही असतात जिथे आपण रोज साबण लावतो, पण ती सवय देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। उदाहरणार्थ, डोळ्यांच्या भोवतीचा भाग, जननेंद्रियांच्या आतील भाग, चेहऱ्यावरची अतिनाजूक त्वचा। या ठिकाणी वारंवार साबणाचा वापर केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते, नैसर्गिक तेल नष्ट होतं आणि त्यामुळे ती जागा अतिसंवेदनशील अशी बनते। त्यामुळे आंघोळ करताना शरीराच्या प्रत्येक भागाची योग्य प्रकारे स्वच्छता करणं, नाजूक भागांची सौम्य आणि योग्य पद्धतीनेच देखभाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे। ही माहिती केवळ स्वच्छतेपुरतीच मर्यादित नाही, तर दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे। नंबर 1, नाभी, एक दुर्लक्षित पण महत्त्वाचा अवयव। मित्रांनो, आंघोळ करताना आपण शरीराची सर्वसाधारण स्वच्छता करतो, पण बऱ्याचदा नाभीसारखा छोटासा भाग पूर्णपणे दुर्लक्षित होतो। नाभी ही शरीरातील अशी जागा आहे जिथे घाम, मृत त्वचेचे कण, धूळ आणि बॅक्टेरिया सहज साचू शकतात। विशेषतः जेव्हा आपण दररोज नाभी नीट धुत नाही, तेव्हा ही घाण तिथे साचून राहते आणि त्यातून बॅक्टेरियांची वाढ सुरू होते। ही बॅक्टेरियाची वाढ पुढे जाऊन दुर्गंधी, काळसर रंग बदल, खाज किंवा इन्फेक्शन यांसारख्या समस्या निर्माण करू शकते। मित्रांनो, नाभी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कापूस देखील वापरू शकता। कोमट पाण्यात कापूस भिजवून नाभी सहज स्वच्छ करता येते। नंबर 2, प्रायव्हेट पार्टवर साबण लावणे, एक गंभीर चूक। मित्रांनो, आपली स्वच्छता राखताना आपण पूर्ण शरीरावर साबण लावतो, पण काही असे भाग असतात जिथे साबण लावणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे प्रायव्हेट पार्ट। आपल्या जननेंद्रियांच्या आजूबाजूची त्वचा ही अतिशय नाजूक आणि संवेदनशील अशी असते। सामान्य साबणांमध्ये जे केमिकल्स असतात, फ्रॅग्रन्स, सल्फेट्स किंवा अल्कलाईन घटक असतात, हे त्या भागाच्या नैसर्गिक संरक्षणावर विपरीत परिणाम करू शकतात। प्रायव्हेट पार्टचं पीएच सामान्यतः थोडं आम्लधर्मीय म्हणजेच ॲसिडिक असतं, जे बॅक्टेरियांपासून संरक्षण करतं। पण साबण लावल्याने तो पीएच स्तर अल्कलाईन होतो आणि त्यामुळे खाज, जळजळ, सुकलेपणा किंवा संसर्ग होऊ शकतो। सौम्य त्वचेवर ॲलर्जी किंवा रॅशेस निर्माण होऊ शकतात। स्त्रियांमध्ये वजायनल इन्फेक्शन किंवा खाज आणि पुरुषांमध्ये त्वचारोग होण्याची शक्यता वाढते। तेव्हा साबणाऐवजी कोमट पाण्याने फक्त बाह्य भाग स्वच्छ करा। जर आवश्यक वाटत असेल तर विशेषतः प्रायव्हेट पार्टसाठी तयार केलेले पीएच बॅलेन्स्ड सौम्य इंटिमेट वॉश देखील तुम्ही वापरू शकता, पण मात्र तेही दररोज वापरू नका। आपण दररोज आंघोळ करतो, पण केवळ पाणी अंगावर घेतल्याने संपूर्ण स्वच्छता होतेच असे नाही। शरीराचे काही भाग असे असतात जे स्वच्छतेची विशेष मागणी करतात, कारण तिथे घाम, धूळ, मृत त्वचा आणि बॅक्टेरिया सहज साचतात। या भागांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। मित्रांनो, काख म्हणजे आपल्या शरीराचा असा एक भाग आहे जिथे घाम सर्वात जास्त प्रमाणात येतो आणि त्यामुळे दुर्गंधी येण्याचाही सर्वाधिक धोका असतो। बऱ्याचदा आंघोळ करताना लोक या भागाकडे दुर्लक्ष करतात, पण ही सवय बदलणे अत्यंत आवश्यक आहे। काख व्यवस्थित साबण आणि पाण्याने स्वच्छ केली नाही तर त्वचेत बॅक्टेरिया साचतात आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो। शरीरातील कोपर आणि गुडघ्यांच्या बाहेरील त्वचा ही सहसा कोरडी, काळसर आणि कडक होते।
यामागील मुख्य कारण म्हणजे आपण या भागांची नीट काळजी घेत नाही. आंघोळ करताना या भागांना नीट स्वच्छ न केल्याने मृत त्वचा साचते आणि त्वचेचा पोत खराब होतो. पाय हे शरीराचे असे अवयव आहेत जे सतत धूळ आणि घाणीच्या संपर्कात असतात. आपण आंघोळ करताना पाय धुतो खरे, पण पायाच्या बोटांमधील जागा अनेकदा दुर्लक्षित राहते. या फटीमध्ये चिखल, घाण, ओलावा साचतो आणि यामुळे बुरशीजन्य संक्रमण जसे की ॲथलीट्स फूट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पायाची आणि विशेषतः बोटांमधील जागेची नीट साफसफाई करणे गरजेचे आहे. मांडी आणि तिच्या भोवतालची त्वचा ही अत्यंत संवेदनशील अशी असते. या भागात घाम, घाण आणि घर्षण यामुळे खाज, लालसरपणा, ॲलर्जी आणि त्वचारोग होण्याचा धोका वाढतो. आंघोळ करताना या भागावर साबण आणि कोमट पाणी वापरून सौम्यपणे स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्वचा मोकळी आणि आरोग्यदायी राहते. कानाची स्वच्छता अनेक लोकांसाठी आंघोळीचा विसरलेला भाग ठरतो, पण कानात जमा होणारा मळ कालांतराने दुखणे, बहिरेपणा आणि संसर्ग निर्माण करू शकतो. कानात बोटांनी किंवा तीव्र वस्तू वापरून स्वच्छता करणे चुकीचे असले तरी साफ कापूस किंवा मऊ कपड्याने बाहेरचा भाग दररोज साफ करणं आवश्यक आहे. नखांच्या खाली साचलेली घाण ही जंतू आणि बॅक्टेरियांची सर्वात मोठी केंद्रबिंदू असते. जर नखं नीट स्वच्छ ठेवली नाहीत तर ते पोटाच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे रोज आंघोळ करताना नखांना साबणाने धुणे आणि शक्य असल्यास ब्रशचा वापर करणे ही एक आवश्यक सवय बनवायला हवी. तेव्हा मित्रांनो, ह्या व्हिडिओचा निष्कर्ष हाच की स्वच्छतेच्या नावाखाली फक्त शरीरावर पाणी ओतणे म्हणजे आंघोळ नव्हे. शरीराच्या प्रत्येक भागाची योग्य काळजी घेणं, त्याला वेळ देणं आणि योग्य पद्धतीने स्वच्छता करणं हेच खरे आरोग्यदायी जीवनाचे रहस्य आहे. म्हणूनच मित्रांनो, आंघोळ करताना या भागांकडे दुर्लक्ष करू नका. स्वच्छता ठेवा, रोग दूर ठेवा.